समाचार अब तक, सत्य का साहस। यवतमाळ जिल्ह्यातील पीक विमा कंपनीवर कठोर कारवाई करा। पीक विमा कंपनीकडून शेतीतील नुकसान भरपाईचे पंचनामे करावे। नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी या हेतूने पंतप्रधान पीक विमा योजना राबवली जाते। चालू वर्षापासून तर अवघ्या 1 रुपयात पीक विमा योजना राबविण्यात आली। या योजनेत अधिसूचित पिकांना पेरणीपासून पिकांच्या काढणी पश्चातही विमा संरक्षण आहे। खरीप हंगामात हवामानाच्या असमतोलामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून सरासरी उत्पादनाच्या तुलनेत घट नोंद झाली आहे। त्यामुळे बरेच शेतकरी मदतीपासून वंचित आहेत। मात्र संबंधित विमा कंपनीकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अद्यापही विम्याची रक्कम देण्यात आली नाही। खरीप हंगामात झालेल्या पूर परिस्थितीमुळे यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। मात्र संबंधित विमा कंपनीकडून अद्याप नुकसान भरपाई देण्यात आली नाही। त्याकरिता महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष, उपाध्यक्ष, मनसे तालुकाध्यक्ष व इतर पदाधिकारी उपस्थित होते। 1 रुपये शेतकऱ्याने भरावे त्याचे प्रीमियम हे राज्य सरकारकडून भरण्यात आले। त्यापोटी विमा कंपनीला राज्य सरकारने 5,11,11,18,000 यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे भरले। 5,25,541 शेतकऱ्यांपैकी 59,000 शेतकऱ्यांना परतावा मिळाला आहे। ही मदत तूटपुंजी असून शेतकऱ्यांची थट्टा करणारी आहे। प्रत्यक्षात शेत शिवारात खत, बियाणे, औषधी आणि इतर खर्च हजारांपेक्षा अधिक आहे। असे सांगतानाही कंपनीने 2 ते 100 रुपयांची नुकसान भरपाई देताना नेमके निष्कर्ष काय वापरले याचे संशोधन आपण करावे व जनतेला आपण कळवावे की असे कसे झाले, असा प्रश्न मनसे शेतकरी सेनेने केला। समाचार अब तक साठी अक्रम दिवान, यवतमाळ।